आजचा अभंग आहे. पाखांड्यानी पाठी पुरविला दुमाला, तेथे मी विठ्ठला काय बोलो. कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी, आपण भिकारी अर्थ नेणे. नकळे ते मज पुसती छळोनी, लागता चरणी न सोडिती. तुझ्या पायाविण तुझे नेणे काही, तूची सर्व ठाई एक मज. तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा, किती बोलो भांडा वादकासी. याचा अर्थ आहे, विठ्ठला, पाखंड्यांनी माझी पूर्णपणे पाठ पुरवली आहे. त्यांच्याविषयी मी काय बोलू. नुसतेच कांदे खाणाऱ्याला कस्तुरीचा वास कसा काय समजणार, आणि स्वतः भिकारी असताना कस्तुरी प्राप्तीची इच्छा असून काय उपयोग आहे. जी गोष्ट मला कळत नाही तीच गोष्ट मला छोडून विचारतात आणि माझे पाय घट्ट धरून सोडत नाहीत. विठ्ठला, तुमच्या चरणा वाचून मी दुसरे काहीच जाणत नाही. सर्व ठिकाणी तुम्हीच माझ्यासाठी सर्व काही आहात. तुकाराम महाराज म्हणतात, या नास्तिक लोकांच्या वाचेला खीळ पडो. अशा भांडखोर लोकांशी मी किती बोलू. हरिभक्तांना नेहमीच अभक्तांचा त्रास होत असतो. असे लोक एकतर नास्तिक असतात अथवा भौतिक इंद्रिय तृप्तीसाठी तथाकथित आध्यात्मिक मार्गावर असतात. अशा लोकांना इंद्रिय निग्रह करून भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममयी भक्तीमध्ये रुची नसते. पण हरिभक्त हा गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागत असल्याने भगवान श्रीकृष्णावर त्याची दृढ श्रद्धा असते. भगवंतच त्याचे सर्वस्व असतात. म्हणून अभक्तांचा त्रास हरिभक्त सहन करतात आणि कधीकधी अशा लोकांपासून वैतागून भगवंताकडे आपल्याला अभक्तापासून वाचवावे अशी प्रार्थनाही करतात. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे, या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.